जरांगे पाटील म्हणतात की 6 जुलैपासून आता संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार, 13 जुलैपर्यंतची वेळ दिली आहे. देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाही असं सुद्धा सांगायला ते विसरले नाही. सूचक इशारा आहे सरकारला? नाही नाही, सरकार आपलं काम करतंय याची कल्पना जरांगे पाटलाला सुद्धा आहे. सरकारने जे आतापर्यंत निर्णय घेतले ते निर्णय गेल्या 40 वर्षात कोणी घेतलेले नाही. आणि हा मराठा समाज हे जाणून आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही निर्णय घेतले, ठोस निर्णय घेतले आणि ज्या पद्धतीने ज्या जलदगतीने हे निर्णय घेतले त्याची प्रशंसा मराठा समाजामधले अनेक मान्यवर करतात. आणि आजही सरकार त्या पोझिशनमध्ये आहे किंवा त्या कामामध्ये व्यस्त आहे. म्हणून आम्ही जे दिलेली कमिटमेंट आहे ती आम्हाला पूर्ण करायची. जरांगे पाटलांना त्यांच्या पद्धतीने जे काही आंदोलन करतायत किंवा करत असतील हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे. म्हणून त्याला आम्हाला विरोध करणं किंवा त्यांना थांबवणं हा आमचा उद्देशच नाही. परंतु विनंती एवढीच राहील की आम्ही सरकार हे आपलं भूमिका वठवते, चांगलं काम करते, त्याला सपोर्ट करा. पण लक्ष्मण हाके पण उपोषणाला बसले. आजचा 7वा दिवस आहे आणि ओबीसी समाज आता सरकारच्या विरोधातच घोषणाबाजी करतोय. हे लोन वाढत चाललं ओबीसींचं आणि सरकारच्या अंगलट येईल असं वाटतं तुम्हाला? नाही, सरकारतर्फे अतुल सावेसुद्धा जाऊन आलेत, डॉक्टर कराड जाऊन आलेले आहेत आणि सरकार त्याच्यावर गांभीर्याने पाहते, त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहे. आणि त्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका पहिली एकदा स्पष्ट झालेली आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावू देणार नाही. ही भूमिका स्पष्ट असताना त्यांच्या जे काही ज्या मागण्यासाठी ते बसलेत त्यावर सरकार बरोबर गांभीर्याने घेते आणि मला वाटतं त्याचा निर्णयसुद्धा लवकर होऊन जाईल. बच्चू कडूंनी पण आपली भूमिका मांडली. ते म्हणतात की जरांगे आणि हाके यांनी एकत्र यावं आणि ओबीसी आणि मराठा समाजासाठी न्याय मागावा. नक्कीच आहे, दोघांनी एकत्र आलं पाहिजे. टेबल टॉक करा, सरकारकडे या, सरकारकडे तुमची भूमिका मांडा, काही हरकत नाही. समाजामध्ये कोणताही असंतोष होऊ नये किंवा एकमेकाच्या विरोधात कोणी उभं राहू नये ही प्रामाणिकतेच्या सरकारची आहे आणि प्रत्येक माणसाची आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, नागरिक कधीही समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणी वागत नाही आणि कोणाला त्याची अपेक्षासुद्धा नाही. प्रत्येकजण गुन्ह्या गोविंदांना राहू इच्छितो. म्हणून हे असे आंदोलन जेव्हा होतात त्या टायमाला सरकार प्रामुख्याने सर्वच त्या लोकांना, नेत्यांना बोलून त्यांच्याशी चर्चा करून हे प्रश्न सोडायच्या मार्गावर असतात. भुजबळ आणि जरांगे यांनी एकत्र यावं आणि चर्चा करावी सरकारसोबत, मराठा आणि ओबीसी आरक्षणासोबत असं पण म्हणतात. ते एकत्र यावे का वेगवेगळं यावं ह्या दोन्ही उपोषणकर्त्याचा किंवा आंदोलनकर्त्याचा निर्णय असू शकतो. परंतु सरकार त्यांना कधीही वेलकम करेल. जर एकत्र आले तरी वेलकम करेल, वेगवेगळे आले तरी वेलकम करायला सरकार तयार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.